प्रेक्षकांनो नमस्कार. टॉप 10 न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातम्यांकडे. कोकण आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला, तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्डच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. 26 जुलै रोजी होणारा 10वी बोर्डाचा पुरवणी परीक्षेचा पेपर 31 जुलै रोजी होणार आहे, तर 12वी बोर्ड पुरवणी परीक्षेचा उद्याचा पेपर हा 9 ऑगस्ट रोजी होणार आहे. मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे. मात्र जिल्हा मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फील्डवर आहेत. ज्या ज्या ठिकाणी पूर सदृश परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरू आहे. काळजीचं कारण नाही, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहनही मी करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पुण्यात तुफान पाऊस सुरू असून सुरक्षिततेच्या कारणास्तव शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील 3 तासात पुणे, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा पुन्हा विसर्ग सुरू झालाय. टप्प्याटप्प्याने 15,000 पासून 35,000 पर्यंत पाणी वाढवलं जाणार आहे. धरणातून विसर्ग सुरू होताच सिंहगड रोडवरच्या 15 सोसायटीमध्ये पुन्हा एकदा पाणी शिरलंय. काही वेळापूर्वी इथलं पाणी कमी झालं होतं, परंतु आता इथे कमरे एवढं पाणी पातळी झाली आहे. या भागामध्ये आणखी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीमने 160 जणांना येथून सुरक्षित हलवलं आहे. पावसाने केलेल्या हाहाकारामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस, मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस आणि पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस आज 25 जुलै रोजी रद्द करण्यात आले, तर उद्या सकाळी पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस, पुणे मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेस ही रद्द करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्याला आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतोय. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बी बियाणे, खते आणि कृषी साहित्य प्रचंड महाग झाले. कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. त्यामुळे तेलंगणाप्रमाणे महायुती सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी केली. पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन आपत्तीपूर्व उपाययोजनांची माहिती घेतली. सोबतच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून बचाव व मदत कार्य करण्याचे निर्देश दिले. लाचखोरीचा गुन्हा दाखल झालेले महापालिकेतील आयुक्तांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी नामंजूर केला. विशेष न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांनी या संदर्भातील आदेश दिला. श्रीधर देशपांडे तर्फे युक्तिवाद करताना वकील महेश चवले यांनी सांगितले की तक्रारदार व देशपांडे यांची ओळखच नव्हती. तक्रारदाराकडूनच रक्कम स्वीकारण्याचा आग्रह धरला जात होता. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वबळाचा नारा दिलाय. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 250 ते 250 उमेदवार उभे करणार असल्याचा निर्धार राज ठाकरेंनी व्यक्त केलाय. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज मनसेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. पुराचा सामना करण्यासाठी बिहारला 18,000 कोटी दिले, मात्र त्यांना राज्यातला पूर दिसत नाही का असा सवाल संजय राऊतांनी केंद्र सरकारला केलाय. महाराष्ट्रात 1,000 कोटी तरी द्या अशी म्हणण्याची हिंमत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये नाही, असा हल्लाबोलही राऊतांनी केलाय.